नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता घरातील सर्वांना सांगतो की या लिस्टमध्ये एस कन्स्ट्रक्शनचे महिप्त शिखरे सुद्धा यांना इन्व्हाइट केले असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर आता पूर्णा आजी चिडतात आणि विचारतात त्याला कशाला बोलावलं असेल। तरीही आता महिप्तच नाव समजल्यानंतरही अर्जुन मात्र काहीच बोलत नसतो, तो मात्र एकदम गप्प असतो। तर आता सायलीला त्याचा खूप राग येतो, कारण तो आता मोबाईलमध्येच काहीतरी आपलं पाहत असतो। तो सगळं काही अगदी कॅज्युअली घेतो हे पाहून सायली मात्र अजूनच रागात त्याच्याकडे पाहते। त्यानंतर कल्पना विचारते, म्हणजे तिथे महिप्त सुद्धा असणार आणि आता फॅमिलीला बोलावलं म्हटल्यानंतर साक्षी सुद्धा तिथेच असणार, पण मला एक कळत नाही असल्यानीच माणसाला का बोलवलं असेल तिथे। तेव्हा प्रताप म्हणतो, कल्पना ही आमंत्रण आहेत ना ती फक्त आणि फक्त मोठ्या बिझनेससाठी पाठवली आहेत, ही प्रामाणिक बिझनेससाठी नाहीयेत। ही आमंत्रण पाठवताना महिप्तच एक बिल्डर म्हणून यश त्यांनी गृहीत धरले, हे कशामुळे मिळाले हे त्यांनी मात्र बघितलेलंच नाहीये। तेव्हा प्रिया आता सगळ्यांच्या मध्ये हो करत असते आणि ते सुद्धा अगदी नाईलाजाने। तेव्हा सायली आता विचार करते, मला सांगा बाबा, तिथे तर पूर्ण कुटुंबाला आमंत्रण आहे ना, मग आम्ही दोघेही येतो ना तुमच्याबरोबर, म्हणजे आपण सगळेजण जेव्हा एकत्र असू ना तेव्हा महिप्त अजिबात तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हालाही काही मनस्ताप होणार नाही असं म्हणून ती आता परमिशन मागत असते। तर सर्वजण एकदम गप्प असतात। आता आम्ही दोघं येणार म्हटल्यानंतर अर्जुनचे रिएक्शन काय आहे ना हे सगळ्यांना बघायचं असतं, परंतु अर्जुनच लक्ष फक्त मोबाईलमध्येच असतं। तेव्हा प्रताप सांगतो, तुला सांगू सायली, तो महिप्त जर समोर जरी आला ना तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते। तेव्हा तुम्ही माझ्यासोबत या, मला आनंदच होईल असं जेव्हा प्रताप सांगतो ना तेव्हा कल्पना अगदी धक्क्यानेच प्रतापकडे पाहते। त्यानंतर सायली विचारते, अहो ऐका ना, जाऊयात ना आपण। तेव्हा आता अर्जुन विचारतो, जाऊया पण कुठे? त्यावेळी सायली हसतच म्हणते, अहो एक्स्पोला बाबांबरोबर। म्हटलं, अहो तिथे तर महिप्त शिखरे सुद्धा येणार आहे ना, म्हणून म्हटलं। तेव्हा अर्जुनला आता धक्का बसतो आणि तो विचारतो, मग? सायली म्हणते, अहो आपण जर तिथे असू तर तो आपल्या समोर सुद्धा येणार नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आपण तिथे जाऊन काय करणार आहोत? तेव्हा आता सायलीचा म्हणण्याचा उद्देशच वेगळा असतो। प्रिया समोर असल्यामुळे काही गोष्टी तिला स्पष्टपणे बोलता येत नाही। मग आता अर्जुनला प्रताप सांगतो की अर्जुन प्लीज नको आडेवेडे घेऊ, सायलीला घेऊन येऊ शकतो तोसलात ना तर मला बरं वाटेल आणि तुम्हालाही तेवढी मोकळीक मिळेल, चेंज होईल। तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, डॅड आम्ही तिथे येऊन काय करणार? असं म्हणून सायलीकडे पाहतो। तेव्हा सायली आता इशारा करते। अर्जुन मग म्हणतो की ओके डॅड, आम्ही यायला तयार आहे। मग आता सायली विचारते की ऐका ना, वर येता का? जरा थोडसं काम आहे। मग आता अर्जुन म्हणतो, हो असं म्हणून तो तिच्या पाठोपाठ जातो। तेव्हा प्रिया मनातच विचार करते, हे का जात असतील एक्स्पोला? मलाही जायला हवं, यांच्यावर वॉच ठेवायलाच हवं आता। तेव्हा प्रिया आता म्हणते, बाबा ऐका ना, अहो तुम्हाला एवढं मानाच आमंत्रण मिळाल एक्स्पोसाठी तर मी आणि अश्विन सुद्धा येऊ मग? तेव्हा कल्पना म्हणते, हो चालेल की, आनंदच होईल आम्हाला। उलट तर आता दुसरीकडे प्रतिमा ही गजरा बनवत असते, गाणं सुद्धा गुणगुणत असते। आता रविराज आणि सुमन हे दोघेही तेथे येतात आणि प्रतिमाला असं गाणं गुणगुणताना पाहतात। त्यांना तर खूपच आनंद होतो। मग ते दोघेही तिच्याकडे अगदी हसतच पाहतात। रविराज विचारतो, काय प्रतिमा, अजूनही हे गाणं लक्षात आहे का तुझ्या? तेव्हा आता अगं तू गजरा बनवताना नेहमी हेच गाणं गुणगुणायचीस असं प्रतिमाला तो आठवण करून देतो। तेव्हा सुमन सांगते, हो हे आपल्या वहिनींच अगदी आवडतं गाणं होतं ना? तेव्हा रविराज म्हणतो, हो मग त्यावेळी आता माझ्या डोळ्यासमोर तर अगदी पूर्वीच्याच प्रतिमा वहिनी आल्या असं म्हणून सुमन खुश होते।
हा प्रतिमाच कन्फ्यूज असते की हे दोघे असं काय बोलतायत आणि खरंच मला त्या गोष्टी रिमाइंड होतायत का. मग आता ती स्वतःच्याच मनाला तो प्रश्न करते आणि विचारते की मला या गाण्याचे असे मोडके शोरतोडके शब्द आठवतायत पण का माहीत नाही. गजरा ओवायला बसले आणि मला समजलंच नाही की मी कोणतं गाणं गुणगुणते. मला हेच गाणं असं म्हणावंसं वाटलं होतं. तेव्हा आता रविराज खुश होतो आणि म्हणतो प्रतिमा मी तुला म्हणालो होतो ना डॉक्टर श्रद्धा यांच्या औषधांचा परिणाम व्हायला लागलाय. अगर डॉक्टर श्रद्धा म्हणाली होती की अपघाताच्या शॉकमुळे ना तुझ्या सर्व आठवणी फक्त दबल्या गेल्या आहेत. अगं तिच्या औषधांचा परिणाम व्हायला लागला आहे आणि तुला ना हळूहळू एक एक गोष्ट अशी आठवायला लागली आहे. प्रतिमा देखील आता खूप खुश होते. मग सुमन आता आनंदाच्या भरातच म्हणते भाऊजी मी देवासमोर साखर ठेवून येते. हा तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि विचारतो काय काय झालं काय नक्की एवढी आनंदाची बातमी तरी काय आहे. तेव्हा सुमन सांगते अहो डॉक्टर श्रद्धा यांच्या ट्रीटमेंटमुळे वहिनींच्या तब्येतीवर खूप छान असा परिणाम होतोय आणि त्यांची ना तब्येत हळूहळू सुधारायला लागली आहे. यांना थोडं आठवायला सुद्धा लागले आता आणि मला खात्री आहे की त्यांना आता पूर्वीचं सगळं काही आठवायला लागेल. तेव्हा नागराज विचारतो हो का असं म्हणून त्याला आता धक्काच बसतो. हे ऐकून नागराज फक्त खुश असण्याचे नाटक करतो आणि अभिनंदन वहिनी असं अगदी दबक्या आवाजातच म्हणतो. त्यामुळे प्रतिमा आता हसते आणि म्हणते थ्यू भाऊजी. तेव्हा मनातच आता नागराज विचार करतो की आता यापुढे तुला डॉक्टर श्रद्धाची नाही तर डॉक्टर प्रिया आणि नागराज या दोघांची औषधं द्यावी लागणार. आता प्रियाने त्या गोळ्या तर ऑर्डर केल्या आहेत परंतु या कधी येणार काय माहित. या गोळ्या तुला द्यायला उशीर व्हायलाच नको अजिबात असं म्हणून नागराज हा प्रतिमाकडे जरा रागातच पाहतो परंतु पुन्हा हसल्याच नाटक करतो. परंतु प्रतिमाबद्दल त्याच्या मनात खूप म्हणजे खूपच काळवेर असतं. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघेही रूममध्ये येऊन साने सर्व प्लन आता अर्जुनला सांगितलेला असतो. तेव्हा तुला सुचलेली आयडिया तर अगदी फॅटस्टिक आहे बायको असं अर्जुन तीच कौतुक करत म्हणतो. तेव्हा सायली म्हणते अहो देवी आईने तर आपल्यालाही अशी संधी दिली आहे त्यामुळे संधीत सोनं करायला व अहो महिपत आणि साक्षी घरात नसतानाच आपण तिथे जाऊन ते लॉकेट शोधायला हवं. आणि आता आपल्याला तर माहीत आहे ना ते दिवसभर त्या एक्स्पोमध्ये असणार आहेत. आपण त्यांच्या घरात जाऊ आणि कोपरा शोधून काढूयात. तेव्हा अर्जुन म्हणतोयस आपण अगोदर ना एक्स्पोमध्ये जाऊयात म्हणजे त्यांना दाखवूयात की आपण दोघेही तिथेच आहोत आणि मग नंतर आपण महिपच्या घरी जाऊ म्हणजे कुणालाही डाऊट येणार नाही. पण आपण दोघेच सगळं मॅनेज करू शकतच नाही. एक मिनिट असं म्हणून तो आता चैतन्याला कॉल करतो. मग आता त्यावेळी चैतन्य लगेचच दुसरीकडे कॉल रिसीव्ह करतो. मग अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य उद्या आपल्याला बिझनेस एक्स्पोला जायचं. तेव्हा आता चैतन्य म्हणतो अरे मला सायली वहिनीने सगळं सांगितलं मी अगदी वेळेवर पोहोचतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच सायलीकडे पाहतो आणि त्याला समजतं की सायलीने या सगळ्याचा ऑलरेडी प्लान करून ठेवलाय म्हणून त्याला जरा कौतुकच वाटतं. मग आता तो म्हणतो वा अरे म्हणजे तुमच्या दोघांच अगोदर सगळं ठरलेलंच आहे की म्हणायचं तुमचं बोलणं सुद्धा झालं ना याबद्दल. तेव्हा आता हो आमचं बोलणं सुद्धा झालंय असं चैतन्य सांगतो कारण सायली वहिनीचा मेसेज आला होता. तिने मला सगळा प्लान अगदी व्यवस्थित समजावून सांगितलाय. फक्त ना एक छोटासा प्रॉब्लेम आहे अर्जुन माझ्याकडे ना एक्स्पोच इन्व्हिटेशन नाहीये. तेव्हा अर्जुन आता विचार करतो आणि म्हणतो डोंट वरी मी करतो की मॅनेज. तेव्हा आता सायली सांगते भाऊजी ऐका ना तिथे प्रिया सुद्धा असणार आहे आणि आमच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून सुद्धा असणार. त्यावेळी आता या महिप्त आणि साक्षीला मॅनेज करणं खूप सोपं असणार आहे रे. पण ही तन्वी आहे ना तन्वी तिला मॅनेज करणं एवढं सोपं नाहीये असं आता चैतन्य म्हणतो. त्यावेळी अर्जुन सांगतो अरे मला चांगलंच माहिती आहे की तन्वीला कोण मॅनेज करू शकतं. माझ्याकडे आहे एक चांगली व्यक्ती. चैतन्य आता विचार करतो आणि कुणाबद्दल बोलतोस रे तू असं विचारतो. तेव्हा सायली दोन
ओ हिच्याबद्दल बोलतोय असं अर्जुन सांगतो. अरे तुला माहित नाही चैतन्य, पण ती खूप सॉलिड आहे. तेव्हा ठरलं तर मग उद्या एक्स्पो रंगात आला आपण तेथून निघायचं आणि महिप्तवर साक्षीच्या घरी जायचं आणि जगात काहीही झालं तरीच लॉकेट शोधून काढायचंच. मग अर्जुन सांगतो कुठलाही प्रॉब्लेम झाला तर तू आम्हाला कव्हर अप करायच. तेव्हा चैतन्यस आपण उद्या भेटूयात असं म्हणतो आणि मग फोन ठेवतो. तर आता सायलीने खूप असा भन्नाट प्लान उद्यासाठीचा केलेला असतो. कशाप्रकारे ते लॉकेट आपण शोधायचं हे सुद्धा अर्जुनला सांगितलेलं असतं आणि तोच प्लान अर्जुन चैतन्याला आता आवडलेला सुद्धा असतो. कारण या भन्नाट प्लानमुळे साक्षीकडे असणारं तर ते अर्ध पेंडंट सापडायचं असतं. दुसरीकडे रविराज आता शांतपणे हॉलमध्ये बसलेला असतो आणि आपला पुस्तक वाचत असतो. नागराज मात्र बाहेर चाललेला असतो. तेव्हा सुमन आता त्याला विचारते काय हो कुठे चालला एवढ्या रात्रीच बाहेर. मग आता त्यावेळी नागराज म्हणतो अग असं बाहेर जाताना कुणाला टोक नये विचारू नये. तेव्हा सुमन म्हणते अहो तुम्हाला जागरणाचा त्रास होता ना, मग कशाला उगीच बाहेर फिरत बसायच. तेव्हा नागराज सांगतो येतो मी थोड्या वेळात. ठीक आहे. मग आता सुमन सांगते अहो मी तुमच्यासाठी ना गुलकंद घालून दूध तयार करून ठेवते, आल्यानंतर नक्की घ्यायचं हा. मग आता तो म्हणतो बर बाई. त्यानंतर आता नागराज म्हणतो बर बाई ठीक आहे असं म्हणून तो तेथून जातो. मग आता त्या दोघांच सगळं बोलणं आता रविराजने ऐकलेलं असतं. तो गालातच हसतो आणि म्हणतो सुमन किती काळजी घेतीय नागराजची, तशीच सेम काळजी ना माझी प्रतिमा माझी घ्यायची. पण आता यावेळी ती कुठे हरवली आहे ना कळतच नाही आणि कसं तरी बाहेर काढायचं तिला यातून, कारण खूप दिवस होत आलेत आता. तेव्हा सुमन आता रविराजला असं जरा टेन्शनमध्येच पाहते आणि विचारते भाऊजी अहो काय झालं तुम्हाला, तुम्ही कसला विचार करताय, अहो तुम्ही झोपायला का नाही गेलात असं ती विचारते. तेव्हा आता रविराज म्हणतो अगं नाही, डोक्यात असे वेगवेगळे विचार येतात आणि मग झोपच येत नाही. सुमन विचारते पण झालंय काय भाऊजी. तेव्हा रविराज सांगतो मला ना प्रतिमाची खूप काळजी वाटते. तुला सांगू तिला ना अशा जुन्या गोष्टी आता आठवायला हव्यात. तेव्हा सुमन विचारते पण आता त्या ठीक आहेत ना. तेव्हा रविराज अगदी उदास होतो आणि म्हणतो तशी बरी आहे ती, पण अशी वरच्यावर बऱ्याच गोष्टी त्या विसरत असते. तिच्यावर स्ट्रेस येता या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात, पण त्या कशा बदलायच्या ना हेच मला कळत नाहीये. तेव्हा सुमन सांगते मला काय वाटतं माहितीये, त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांच्या आठवणी नक्कीच जाग्या करता येतील. म्हणजे आता बघा तुमच्या जुन्या काही सवयी आणि तुमचे नियम, त्याचबरोबर काही किस्से असतीलच ना, मग ते सहज म्हणून त्यांच्यासमोर ना तुम्ही पुन्हा सुरू करा. म्हणजे त्यांना असं वाटणार नाही की मुद्दाम होऊन तुम्ही त्यांना काहीतरी आठवायला लावताय आणि असं केल्याने त्यांच्या मेंदूवर सुद्धा अजिबात ताण येणार नाही. तेव्हा रविराज खुश होतो आणि म्हणतो अरे वाह, ही तर खरंच खूप छान कल्पना आहे आणि तसं तर करून बघायला काही हरकत सुद्धा नाही. तेव्हा सुमन म्हणते मी जरा आलेच हा भाऊजी. तर आता दुसरीकडे अश्विन आता रूममध्ये असतो आणि प्रियाला विचारतो आपण जायचं बिझनेस एक्स्पोला, कशासाठी जायचं आणि का जायचं असं म्हणून तो जरा चिडलेला असतो. तेव्हा प्रिया त्याच्या मागे मागे करत असते आणि म्हणते अरे अश्विन बाबांना एवढा मानाचा पुरस्कार मिळणार आहे, एवढा मोठा बिझनेस एक्स्पो आहे, बाबांच तिथे कौतुक होणार आहे, मग आप जायला नको का सहकुटुंब सहपरिवार. तेव्हा तो म्हणतो अगं सहकुटुंब सहपरिवार जाण्यासाठी तुला काय वाटतं, तिथे काय सत्यनारायणाची पूजा आहे का, आणि शिवाय ना तू बिझनेस पर्सन आहे ना मी, आणि तसंही एका डॉक्टरचं व त्याच्या बायकोचं ना तिथे तसं काही काम सुद्धा नाहीये असं म्हणून आता तो जरा चिडलेलाच असतो. त्यावेळी प्रिया आता शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करण्याचं ठरवते, कारण तिला आता काहीही करून बिझनेस एक्स्पो मध्ये जायचंच असतं, कारण तिथे सायली अर्जुन असणार. मग आता ती म्हणते की पण ऑलरेडी मी बाबांना सांगून ठेवले की अश्विन आणि मी
येतोय म्हणून तेव्हा तो जरा चिडतो आणि विचारतो काय तू मला विचारता परस्पर सांगून सुद्धा टाकलंस तेव्हा आता प्रिया म्हणते अरे मला वाटलंच नव्हतं की तू चिडशील म्हणून मला वाटलं होतं की तू खुश होशील रे उलट मग आता अश्विन रागातच म्हणतो तन्वी तू मला असं विचारता माझ्यासाठी ना परस्पर निर्णय घेत जाऊ नकोस कारण मला उद्याना हॉस्पिटलला जावं लागणारच आहे अगं पेशंटच्या अपॉइंटमेंट असतात आणि तसही एखादी इमर्जन्सी आली तर काय करू मी तेव्हा प्रिया आता रागातच विचारते काय रे तुझ्या हॉस्पिटलमध्ये तू काय एकमेव डॉक्टर आहेस का अरे असतील ना दुसरे डॉक्टर ते बघून घेतील ना असं म्हणून ती अश्विनला आता फोर्सफुली तिकडे यायलाच सांगत असते तर दुसरीकडे रविराज आता शांतपणे आपल्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा प्रतिमा आता तेथे जाते आणि त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा कसा आहे ना दिवसभर अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्या कुणाशी शेअर कराव्यात ना हे मला कळतच नाही प्रतिमा मी दिवसभरात जे काही घडलं ते असं रोज रात्री तुला सांगितलं तर तुला चालेल का ते तुला आवडेल का असं अगदी परमिशन घेतच तो विचारतो मग आता विसारखं असं तो म्हणतो आणि तिच्याकडे पाहतो तेव्हा ती विचारते पूर्वीसारखं म्हणजे तेव्हा रविराज म्हणतो हो अगं म्हणजे अगं अगदी आपलं लग्न झालं ना त्या दिवसापासून रोज रात्री आपण एकमेकांना दिवसभरामध्ये काय घडलं ते अगदी डिटेलमध्ये सांगायचो म्हणजे अगदी एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टी सुद्धा आपण एकमेकांबरोबर अगदी शेअर करायचो पण आता तू आठव किंवा आठवण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणणार नाहीये मी पण ही जुनी पद्धत सुरू करायला काय हरकत आहे म्हणा असं म्हणून तो तिची परमिशन्स मागतो तेव्हा आता प्रतिमा हसतच प्रतिसाद देते आणि म्हणते हो चालेल की तर दुसरीकडे अश्विन अजूनही भडकलेलाच असतो आणि प्रियाला म्हणतो हे बघ तन्वी माझं अजूनही काय काम आहे ना हे तू विसरू नकोस आणि कुठलाही निर्णय घेताना आपण दोघांनी एकमेकांना असं विचारायला हवं कारण आपण दोघे आता नवरा बायको आहोत हे तुला माहीतच असेल मग आता प्रिया म्हणते तुला चांगलंच माहीत आहे की आपण दोघे नवरा बायको आहोत म्हणूनच अशी नवरेशाही गाजवतोस ना तू माझ्यावर तेव्हा आता तो रागातच म्हणतो डोंट बी स्टुपिड प्लीज तेव्हा आता प्रिया म्हणते अश्विन प्लीज उद्या अर्जुन आणि सायली जाणार आहे मला एक सांग आता अर्जुन काय बिझनेसमन आहे का तिकडे जायला तेव्हा अश्विन विचारतो पण दादाला असे इमर्जन्सी पेशंट हँडल करावे लागतात का नाही ना तू काही का बोलतेस मला कळतच नाही ते काही नाही मला उद्या यायला जमणार नाही दट्स फायनल असं म्हणून तो त्याचा निर्णय आता सांगतो तेव्हा प्रिया म्हणते मग माझं सुद्धा ऐकून घे मी जाणार म्हणजे जाणार तू आलास तर तुझ्याबरोबर आणि तू जर नाही आलास ना तर तुझ्याशिवाय सुद्धा मी जाऊ शकते अडदट्स फायनल असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि स्वतःचा निर्णय घेते विनला काळी मात्र सुद्धा विचारत नाही आणि रागातच तिथून बाहेर जाते दुसरीकडे रविराज आता विचारतो मग दिवसभरामध्ये तू काय केलं हे सांग ना मग प्रतिमा सांगू लागते हे पहा माझी दुसरी कुणाबरोबर ओळख नसेल ना तरीही झाडांशी चांगली मैत्री आहे अगदी दिवसभरात लहान मुलासारखं मी झाडांत संगोपन केलं व्यवस्थित त्यांना पाणी घातलं आणि मशागत केली थोडीशी आणि हे सांगताना तिला खूप आनंद होत असतो की कुणीतरी आपल्याला विचारतंय की दिवसभरात नक्की काय केलं तू मग आता तुम्ही काय केलं असं ती विचारते तेव्हा आता रविराज सांगू लागतो दिवसभरात ना एक चांगली गोष्ट मात्र घडली एक ना खूप जुना क्लायंट मला भेटला होता आणि त्याला खूप मोठ्या फ्रॉड केसमधून मी बाहेर काढलं होतं तेव्हा आता रविराज पुढे काय घडलं त्यांच्यामध्ये पुढे काय गमती जमती झाल्या आणि किती मनमोकळेपणाने आम्ही त्या क्लायंट बरोबर बोलत होतो हे सगळं काही रविराज सांगतो आणि त्यानंतर आता तो तिच्याकडे पाहत राहतो कारण रविराज हे काही गमतीजमती सांगत असतो ना ते ऐकून आता प्रतिमा मात्र अगदी खळखळून आणि मन मोकळेपणाने हसत असते मग आता तिच्या असत्या हसत्याकडे पाहत रविराज म्हणतो
प्रतिमा एक सांगू तुला तेव्हा ती विचारते काय झालं मग आता रविराज म्हणतो अगं तुला असं खळखळून हसताना पाहिलं ना मला खूप छान वाटलं कारण तू अशी एकाच विश्वामध्ये अशी गुंतलेली असते सत्य काहीतरी विचार करत असते आणि मला ते नाही आवडत बघायला पण आजपासून हा नियम मात्र पक्का हा आता तेव्हा ती हसतच म्हणते हो दिवसभरामध्ये काय घडलं हे आपण रोज रात्री एकमेकांबरोबर शेअर करायचा हा तेव्हा आता ती हो असं म्हणते आणि रविराजकडे पाहून अगदी मनमोकळेपणाने हसते प्रतिमाच हे रूप आता पहिल्यांदाच त्याला पाहायला मिळालेलं असतं तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाठ करून झोपलेले असतात परंतु आता ते उद्याचाच विचार करत असतात की खरंतर जागेच असतात आणि अर्जुनला वाटत असतं की सायली झोपली आहे आणि सायलीलाही असं वाटत असतं की अर्जुन झोपला आहे मग त्यानंतर आता सायलीच मनात विचार करू लागते की हे झोपले आहेत वाटतं मग अर्जुन सुद्धा आता ते पाहून आता कुस बदलतो आणि म्हणतो तो सायली सुद्धा झोपली की काय आता उठवू का तिला नको पण कारण दिवसभर काम करून सुद्धा ती थक असते तिला अजिबातच डिस्टर्ब करायला नको असं म्हणून तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाठ करून झोपतो तर सायलीला सुद्धा आता करमतच नसतं म्हणून ती त्याच्याकडे आता पाहते तर अर्जुन सुद्धा एकाच वेळी तिच्याकडे पाहतो मग आता दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात आणि हसतात तेव्हा आता दोघेही उठतात आणि मग नंतर सायली विचारते काय हो तुम्ही जागेत आहात का तेव्हा अर्जुन म्हणतो तू सुद्धा जागी आहेस मग सायली म्हणते अहो मला ना केव्हापासून झोपच लागत नाहीये वाटलं की तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात मग वाटलं की तुम्ही झोपला असाल तेव्हा अर्जुन म्हणतो मला सुद्धा सेन्स वाटत होतं म्हणूनच मी सुद्धा उठलो तेव्हा सायली आता त्याच याकडे पाहतच राहते आणि विचारते ऐका ना आपण असे उलटे आकडे मोजायचे का तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे काय मग सायली सांगते अहो 100 99 98 97 असे म्हणजे ना आपल्याला अगदी आपोआपच झोप लागेल तेव्हा अर्जुन म्हणतो नको नको त्यापेक्षा ना अगदी बेटर आयडिया माझ्याकडे आहे आपण दोघेही ना गरमागरम अगदी स्ट्रॉंग कॉफी पिऊयात तेव्हा सायली आदा हसते आणि विचारते काय हो तुम्हाला असं कॉफी पिणं कुठल्याही वेळेला सुचू शकतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो कॉफी तर माझी फेवरेट आहे तेव्हा सायली सांगते पण कॉफी तुम्हाला मिळणार नाही तेव्हा अर्जुनचा चेहराच पडतो आणि तो म्हणतो ठीक आहे मग आता मी ना जबरदस्तीने झोपतो असं एक काम करतो मी आता असा ग्लू लावून ठेवतो होतो तोला आणि डोळ्यांवर सुद्धा एखादी पट्टी ठेवतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो असं म्हणून तो आता जरा चिडतोच तेव्हा सायली म्हणते अहो थांबा थांबा ना माझ्याकडे एक खूप छान आयडिया आहे माझ्याबरोबर जरा बाहेर चला ना तेव्हा अर्जुन विचारतो आता कुठे ती म्हणते चला तर अहो चला चला उठा उठा असं म्हणून ती त्याला जबरदस्तीनेच आता उठवते तर आता प्रिया ही नेमकीच बाहेर आलेली असते आणि लगेचच महिप्तला कॉल करते दुसरीकडे महिप्त हा ड्रिंक करत बसलेला असतो आणि मोबाईलकडे पाहत म्हणतो एवढ्या रात्री या चिचुंदरीचा फोन असं म्हणून तो तिला बोलायला सांगतो तेव्हा ती म्हणते हॅलो ऐका ना मला तुम्हाला ना खूप महत्वाचा अपडेट द्यायचं आणि म्हणूनच मी कॉल केलाय तेव्हा महिप्त म्हणतो की ऐक ना महत्वाचं काम असल्याशिवाय तू मला कशाला कॉल करशील एवढ्या रात्री नाहीतर मी तुझी झोपमोड नाही करणार का ते पण अगदी कायमची मग प्रिया म्हणते अहो ऐकून तरी घ्या अहो एक खूप मोठा बिझनेस एक्सपो होणार आहे मग आता महिप्त म्हणतो माहितीय मी सुद्धा खूप मोठा बिझनेस आहे हे तू विसरू नकोस हा आणि मी व साक्षी दोघेही तेथे जाणार आहोत तेव्हा प्रिया विचारते हो का मग आता प्रिया सांगते अहो तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आहे मग आता महिप्त विचारतो काय पण त्या बिझनेसच्या इथे त्या वकिलाच त्याच्या बायकोच काय काम ब्र तेव्हा प्रिया म्हणते तेच तर त्याच काय काम आहे मला वाटच नक्की काहीतरी ना गडबड असणार तेव्हा महिप्त म्हणतो मग तू कशाला आहे इथे काय गडबड आहे ना ते नक्की शोधून काढ असं तो तिला काम सांगतो ती आता जरा दचकते आणि म्हणते अहो मी ते शोधून
काढणारच आहे, पण तुम्ही असं सांगताय की तुम्ही सुद्धा तिथे जाणार आहात. अर्जुन तिथे काही करणार नाही ना तुम्हाला? तेव्हा महिप्त आता रागातच विचारतो, काय तू काय डोक्यावर पडली की काय? त्याचा आज जरी असा वरून खाली आला ना तरीही तो मला काही म्हणजे काही करू शकणार नाही. आणि तो अर्जुन सुभेदार काय तिथे राणीच्या बागेत फिरायला येणार आहे का? त्याचा ना नक्कीच काहीतरी प्लान असणार आणि त्याला समोर पाहून साक्षी सुद्धा भी सटेल. त्यामुळे बघ काय ते. आणि मग मला सांग, एक तर कसम बसन तयार केलं आहे मी तिला. मग आता प्रिया म्हणते मी सुद्धा अश्विनला गिल्ट दिले म्हणजे मी सुद्धा तिथे आले तर मला सुद्धा अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवता येईल ना म्हणून. तेव्हा आता महिप्त म्हणतो, अगं तू काय लक्ष ठेवणार? अगं चिचुंदरे, त्यापेक्षा ना एक काम कर, ते नवरा बायको ना तिथे येऊच शकणार नाहीत. मग आता प्रिया विचारते, अहो पण मी त्यांना कसं अडवू? मग महिप्त म्हणतो, आता काय करायचं ना ते तू ठरव. त्यांना घरात कोण नाही तर तळघरात कोण, पण ते दोघेही येणार नाही असं काहीतरी कर. ठेवते का आता फोन? असं म्हणून तो आता लगेचच फोन ठेवतो. तेव्हा प्रिया म्हणते, या माणसाला माहिती पुरवायला गेले तर याने मलाच अडकवून टाकलं म्हणे. अर्जुनला एक्स्पोला जाण्यापासून अडव. आता याच्या बापाचं काय जात म्हणायला मी कसं थांबवू? या दोघांना काय करू ब्र? हा विचार तिच्या मनात येत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नागराजने आता घराबाहेर जाळ केलेला असतो आणि प्रतिमाला तेथे घेऊ म्हणतो, बघ बघ मी आग लावली आहे, आता बघ जळून जाणार सगळं. आग लागली आग, सगळे जळतील आगीत, सगळे जळून जाणार आगीत. आणि दर आठवड्याला अशी आग लावायला पाहिजे आपण, असं म्हणून तो तिला आता तेथे समोर असणाऱ्या आगीतच ढकलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आता प्रतिमा खूप जोरात ओरडते आणि खूप घाबरलेली असते. दुसरीकडे आता अर्जुन सायली गार्डनमध्ये बाहेर असताना त्याला रविराजचा कॉल येतो. मग आता रविराजच फोनवरच बोल ऐकून त्यालाही धक्का बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.